शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेन्शिबाओ या कंपनीच्या बायो 303 या कीटकनाशकाविषयी माहिती घेणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे पिकातील कार्य, तसेच ते कोणकोणत्या किडींना नियंत्रित करते व तसेच त्याचा वापर केल्यावरती पिकात काय फायदे पाहावयास मिळतात, तर त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. पेन्शिबाओ या कंपनीच्या बायो 303 या कीटकनाशकात आपल्याला प्लांट एक्स्ट्रॅक्ट हे 8% व प्लांट फॅट हे 18% व प्लांट अल्कलॉइड हे 3.5% व मस्कस हे 1%. तर अशा पद्धतीत आपल्याला हे घटक बायो 303 या कीटकनाशकात पाहावयास मिळतात. हे नैसर्गिक शेवाळापासून बनलेले एक जैविक कीटकनाशक आहे. तसेच याच्यापासून आपल्याला पिकात अनेक प्रकारचे फायदे हे पाहावयास मिळत असतात. शेतकरी मित्रांनो, याची जर का आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर हे टॉनिक व कीटकनाशक म्हणून आपण याचा वापर करू शकतो. हे समुद्रातील लॅमिनेरिया या समुद्री शेवाळीचा अर्क यापासून बनलेले एक जैविक असे कीटकनाशक आहे. तर याचा वापर आपण एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक व टॉनिक म्हणून आपण आपल्या पिकामध्ये याचा वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये याचा वापर करू शकतो. याचा वापर आपण पिकात प्रिव्हेंटिव्ह व क्युरेटिव्ह अशा दोन्ही अवस्थेत बायो 303 या कीटकनाशकाचा वापर करू शकतो. तसेच याचा वापर आपण पिकातील कोणत्याही अवस्थेत फवारणी करू शकतो. फुलकळी अवस्थेपासून तर काढणीपर्यंत आपण याचा वापर करू शकतो. म्हणजेच हे एक परिपूर्ण असे कीटकनाशक आहे व याचा वापर आपण फुलकळी अवस्थेपासून ते काढणीपर्यंत आपण कुठल्याही अवस्थेत याची फवारणी करू शकतो. त्यापासून कुठलाही धोका हा पिकाला निर्माण होत नाही. तसेच याचा वापर करत असताना आपण कुठल्याही कीटकनाशक व बुरशीनाशकात आपण याचा वापर करू शकतो, कारण की हे एक जैविक कीटकनाशक आहे व याच्यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका हा उद्भवताना दिसून येत नाही. शेतकरी मित्रांनो, आता हे आपल्याला कोणकोणत्या किडींना नियंत्रण देत असते, तर आपल्या पिकातील थ्रिप्स असेल तर या थ्रिप्सवरती चांगल्या प्रकारे नियंत्रण आपल्याला बायो 303 हे कीटकनाशक देत असते. तसेच याचा मुख्य वापर आपण म्हणजे की आपल्या पिकात जी काही नागाळी येत असते तर या नागाळीवरती भरपूर प्रमाणात शेतकरी बंधू हे नागाळीवरती याचा वापर करत आहेत. तसेच आपल्या पिकातील जो काही लाल कोळी आहे तर या लाल कोळीवरती सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला नियंत्रण हे देत असते. तर अशा विविध जे की रसशोषक किडी आहेत किंवा नागाळी असेल तर अशा विविध किडींवरती आपल्याला बायो 303 हे चांगल्या प्रकारे नियंत्रण आपल्याला देत असते. तसेच याचे जर आपण फायदे बघितले तर हे पिकातील थ्रिप्स, माईट, नागाळी यांना तर नियंत्रण देतेच, त्याचबरोबर फुलकळी वाढवते. त्याच पद्धतीने पिकात हिरवेगारपणा येताना हा दिसून येत असतो. तसेच पिकाची जी काही रोगप्रतिकार शक्ती आहे तर ही रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढवत असते. तसेच पिकातील जर का आपली फुलगळ होत असेल तर या फुलगळला थांबवण्यातसुद्धा बायो 303 कीटकनाशक हे आपल्याला मदत करत असते. तसेच पिकातील जी काही प्रकाश संश्लेषण क्रिया आहे तर ही वाढवण्याचं कामसुद्धा बायो 303 हे कीटकनाशक करत असते. तसेच आपल्या वातावरणामध्ये जे काही बदल होत असतात, म्हणजे कधी ढगाळ तर कधी धुके तर कधी थंडी, तर अशा वातावरणात पिकाला ट्रेसमधून काढण्याचे कामसुद्धा आपल्याला बायो 303 हे करत असताना दिसून येत असते. तसेच पिकातील जी काही मधमाशी आहे, म्हणजे फुलकळी अवस्थेत जी मधमाशी येते तर तिला कुठलाच धोका हा पोहोचत नाही. म्हणजे हे जर का आपण बघितलं तर पर्यावरणीयदृष्ट्या अतिशय उत्कृष्ट व सेफ असे कीटकनाशक आहे. शेतकरी मित्रांनो, याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो, तर याचे प्रमाण आपण प्रति लिटर पाण्यासाठी 1 ते 1.5 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच आपल्याला जर का एकरी वापर करायचा झाला तर एकरी आपण 200 ते 300 मिली प्रति एकर याचा वापर करू शकतो. तसेच आपण जर का याची रेनफास्टनेस बघितली तर ही रेनफास्टनेस ही 2 तासांची आहे. म्हणजे फवारणी केल्यावरती 2 तासांनी जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळून जात असते. तसेच फवारणी केल्यावरती पिकात हे 10 ते 12 दिवस चांगले काम करताना दिसून येत असते. शेतकरी मित्रांनो, हे एक बहुपयोगी टॉनिक व कीटकनाशक आहे व याचा वापर आपण पिकातील नागाळी व रोगशोषक कीड नियंत्रणासाठी याचा वापर करू शकतो. तरी कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला रिझल्ट हे चांगले मिळतील. शेतकरी मित्रांनो, आज आपण पेन्शिबायो
या कंपनीच्या बायो 303 या कीटकनाशकाविषयी माहिती घेतली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.